नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट जो महिना होता हा वृश्चिक राशीसाठी बराचसा चांगला होता. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळालेले असतील, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही चांगल्या घटना, एकंदर तुमचं जे मानसिकता आहे ती बऱ्याच प्रमाणात चांगली झालेली असेल किंवा चांगल्या गोष्टी घडलेल्या असेल. कालावधी हा चांगला गेलेला असेल. मग सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे? सप्टेंबर महिन्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा तुमच्या विरोधात असणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण तुमच्या चतुर्थात होणार आहे. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी तुमच्या वेळेत जाणार आहे आणि बाकीच्या पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा तुमच्या विरोधात जाऊ शकते. मग त्याला नेमकं काय करायचं, कुठल्या गोष्टी ते कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या, त्याच्या ते काम कशा प्रकारे करायचं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमचा अष्टमेत सिद्ध आहे, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 14 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता यानंतर तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलिताय ग्रह बुध जो की तुमचा अष्टमेश आहे हा तुमच्या दशमातून लाभ स्थानामध्ये जाणार आहे दिनांक 16 तारखेला. एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला 14-15 तारखेनंतर जो कालावधी आहे हा त्रासदायक असणार आहे. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होणार आहे, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील पण कामं पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन स्ट्रेस थोडंसं जास्त जाईल, धावपळ थोडीशी जास्त होईल. या दरम्यान कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. अर्थात खरं तर संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील, लक्षात घ्या. आणि त्यानंतर साधारण 14-15 तारखेनंतर मनाप्रमाणे घटना घडणार नाही, तुमचं स्ट्रेस लेवल थोडंसं वाढलेलं आहे आणि त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता थोडीशी जास्त होईल. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. एक गोष्ट नक्की आहे की या दरम्यान जी काही महत्त्वाची कामं असतील तुमची या संपूर्ण महिन्यामध्ये ती साधारण 14-15 तारखेच्या आत करा. मग त्याची स्ट्रेस आहे, जी धावपळ आहे ती जास्त होणार नाही. अर्थात या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा ग्रहणं आहेतच, तरी सुद्धा महत्त्वाची गणना कामं जर का तुम्ही करून घेतली तर त्याचा फारसा मोठापणे ते धावपळ ज्याला आपण म्हणतो की तेवढे होणार नाही. तर या संदर्भात ही काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की 2 जे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला आहे गुरु, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दुसरा आहे बुध, हा तुमच्या लाभ दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो नंतर लाभ स्थानामध्ये जाणार आहे दिनांक 16 तारखेनंतर. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या तशी काय काळजी करू नका. आर्थिक जो संदर्भ आहे तो तसा व्यवस्थित राहील. फक्त या महिन्याचा जो पूर्वार्ध आहे त्या दरम्यान थोडेसे तुमचे जे खर्च आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च थोडेसे जास्त होऊ शकतील, मात्र आर्थिक जी तुमची येणी आहे किंवा आर्थिक जे तुमचं कॅल्क्युलेशन आहे हे नेहमीसारखं राहील, तशी काय काळजी करू नका. काही इझी मनी सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल आणि इथे जी गोष्ट ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जसं की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू जो आहे हा भ्रमण करतो आहे आणि जो चतुर्थेश आहे गुरु हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याच्या 7 तारखेला जे चंद्रग्रहण होणार आहे, खग्रास चंद्रग्रहण जे होणार आहे हे तुमच्या चतुर्थामध्येच होणार आहे आणि त्याचा प्रभाव तुम्हाला घरातील व्यक्तींवर, घरातील वातावरणावर आणि घरातील गोष्टीवर निश्चित प्रकारे जाणवणार आहे. घरातल्या व्यक्ती आहे त्यांच्यावर इंटरॅक्शन असेल तर ठीक नसतं, त्यांच्याबरोबर मतभेद अशा प्रकारच्या मिसअंडरस्टँडिंग गैरसमजाचं सुद्धा वातावरण तयार होईल. वास्तूच्या संदर्भातले तुमचे काही लिटिगेशन चालू असते ते लिटिगेशन या दरम्यान किंवा या संपूर्ण महिन्यात स्पाइकअप होती किंवा जास्त प्रमाणात वाढते अर्थात. आणि थोडंसं विपरीत मानसिकता तुमची तयार होईल, घरातलं वातावरण गढूळ झाल्यासारखं वाटेल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भाचे जे त्रास आहेत ते जोरदारपणे डोळ्यासमोर येऊ शकतील किंवा समोर येऊ शकतील. तर थोडंसं त्या संदर्भात तयार राहणं किंवा त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं नाही. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे लव्ह लाईफ आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आणि पंचमात शनी वक्री आहे. तर साधारणतः गेल्या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की रिलेशनशिपमध्ये गोष्टी काय व्यवस्थित होत नाहीत, वादविवाद होत आहेत, वादविवाद वाढत आहेत सुद्धा, कधी कधी ब्रेकअपपर्यंत सुद्धा गोष्ट पोचलेली असेल. तर या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेपर्यंत तुम्हाला अशाच काही गोष्टींचा अनुभव वरच्यावर बुडबुडे अशा प्रकारचे येणार आहे. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. डोक्याचा काही विचार करू नका, गोष्टी हळूहळू नॉर्मल सुद्धा होऊन जाते. फक्त 14-15 तारखेपर्यंत थोडंसं पेशन्सने काम घ्या जेणेकरून गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. मात्र एक ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास छोटे व मोठे, कारण खास करून शारीरिक दुखापत अशा प्रकारचे त्रास थोडे होऊ शकतील. त्या संदर्भात स्वतःला जपणं जास्त गरजेचं राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता तर या दरम्यान मोठे ट्रेड मात्र करू नका. छोटे मोठे ट्रेड तुम्ही करू शकता. लॉंग टर्ममध्ये जर ट्रेड केले असतील तर ते उत्तमच असतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी कालावधीचा हा नॉर्मल आहे. नेहमीचा ते तुम्हाला थोडंसं एफर्ट किंवा प्रयत्नवादी राहणं गरजेचं राहील. ढिलेपणा देऊ नका. शनी जो तुमच्या पंचमात वक्री करतो झालेला आहे आणि मंगळाची जी दृष्टी तुमच्या पंचमावरती आहे, त्यामुळे थोडंसं त्या संदर्भात ढिलाई मात्र करू नका. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीकरता सगळ्यात वैवाहिक जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो ग्रह आहे तो म्हणजे शुक्र. तुमचा वेश पण आहे आणि सप्तमेश पण आहे. हा शुक्र तुमच्या भाग्यातून तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. आता गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक रिश्त्याचे नातेसंबंध अतिशय चांगले होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरताना किंवा चांगला टाइम स्पेंड करणं अशा प्रकारचे अनुभव तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये घेतलेले असेल. तोच भाग याही महिन्यात राहील. वैवाहिक रिश्त्यावर जसे काही फारसे प्रॉब्लेम येणार नाहीत. मात्र 14-15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये वैवाहिक रिश्त्याच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर थोडेफार वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. असं त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही. यानंतर जे त्याचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे, दशमेश आहे, रवी हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो. 17 तारखेनंतर लाभात भ्रमण करेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिथेच केतू सुद्धा आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, गेल्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल की तुमच्या कामाचं दखल घेतली गेली होती. कामाच्या संदर्भात तुम्हाला वाहवा मिळाली होती आणि जे तुमचे सहकारी असेल त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगली मदत मिळाली होती. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणवेल तुम्हाला की तुमच्या विरोधात किंवा तुमचे जे गुप्त शत्रू आहेत ते तुमच्या विरोधात ऑफिस पॉलिटिक्स किंवा काही अशा कागाळ्या करतायत त्या तुमच्या समोर सुद्धा येतील. तोंडावर चांगली वागणारी माणसं नंतर तुम्हाला जाणवेल ही गोष्ट काहीतरी वेगळ्या प्रकारे होते आहे. त्यामुळे ट्रस्टवरती राहू नका. लगेच तुमची जी रास आहे ती लगेच विश्वास ठेवत नाही. जो राशीचा एक निगेटिव्ह पॉईंट हा सुद्धा आहे. एकदा विश्वास ठेवला की मग तो कायमचा असतो. परंतु ह्या महिन्यामध्ये तसं काही करू नका. कारण तुमच्या हाताखालची माणसं किंवा तुमच्या सभोवतालची माणसं यांच्याद्वारे गोष्टी थोड्याशा तुमच्या विपरीत होऊ शकतील, तुमच्या अगेन्स्ट विरोधात होऊ शकते. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. गाफील राहू नका. याचप्रमाणे नवीन संधी जर काही येत असेल तर ती प्रलोभन आहेत लक्षात घ्या. त्या प्रलोभनापासून तुम्हाला लांब राहणं गरजेचं राहील. तर एकंदरीत सांगायचं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा जो कालावधी तुम्ही गेल्या महिन्यामध्ये अनुभवला होता त्याच्यापेक्षा वेगळा असणार आहे. आणि त्याच हा जो कालावधी हा तुमचा कार्यक्षेत्राच्या संदर्भात घरातील ज्या व्यक्ती आहेत किंवा तुमच्या गृहसौख्याच्या संदर्भात जास्त प्रमाणात राहील. तर त्याचं स्ट्रेस थोडंसं जास्त प्रमाणात येऊ शकेल. तर या दोन संदर्भात तुम्ही काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 10 तारखेला रवी केतूची जी युती आहे ही तुमच्या 10व्या स्थानामध्ये होणार आहे. या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. म्हणजे तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होतील. आता त्याचं कारण हे गैरसमज असते तरीसुद्धा या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. थोडंसं बॅकफुट लक्षात घ्या. तुमची जी राशी आहे ही कधी ॲडजस्ट व्हायला तयार होत नाही, खट्टी आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, मोडून पण वागणार नाही, असं काहीसं आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये हा जो तुमचा पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे किंवा स्वभाव आहे थोडासा बाजूला ठेवणं गरजेचं आहे, तुमच्या हिताचं राहील. यानंतर दिनांक 11 तारखेला बुध केतूची युती सुद्धा तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे. ते कार्यक्षेत्र संदर्भात कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहा. कमिटमेंट किंवा तुमच्या डेसिग्नेशनपेक्षा तुम्ही ज्या स्तरावरती काम करता त्याच्यापेक्षा खालची ज्या व्यक्ती असेल त्यांच्यापासून पुरेशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला रवी बुधाची युती आहे. या दरम्यान तुमच्या कामाचा कौतुक होईल, काही नवीन ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुम्हाला मिळतील, परंतु घेऊ मात्र नका, लक्षात घ्या. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. त्याच्यावर तुमच्या लाभ स्थानाचा जो बुध आहे हा प्रतियोग करणार आहे. तर आर्थिक संदर्भात व्यवहार थोडेसे जपून करणं आवश्यक राहील. फसलं अशा प्रकारचे अनुभव येईल. या संपूर्ण महिन्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही जास्त प्रमाणात दिसून येईल. कारण लगेच 18 तारखेला अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला दिसून येतील की तुम्ही केलेल्या गोष्टी चुकीच्या होतात काय, तुमच्या खास करून आर्थिक संदर्भात तुमचे अंदाज चुकतात काय, अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकते. दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. काही चुणूकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील ज्या की भविष्यकालीन योजनेसाठी चांगल्या राहतील. परंतु तरीसुद्धा बॉटम लाईन हीच राहील की या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, गुंतवणूक किंवा खर्च यापासून 2 हात लांब राहणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला
रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होईल. म्हणजे तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग वगैरे या दरम्यान होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला, आर्थिक प्रलोभनाला बळी मात्र पडू नका. यानंतर 7 तारीख जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण 7 तारखेला होणार आहे चंद्राचं खग्रास ग्रहण आणि ते तुमच्या चतुर्थात होणार आहे. जिथे मी मगाशी सांगितलं की वास्तूच्या संदर्भातलं की घरातलं जे वातावरण असेल ते या दरम्यान जास्त गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आणले जातील, गैरसमज होतील, घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होतील. जर काही लिटिगेशन तुम्हाला वास्तूच्या संदर्भात जर चालू असतील त्या स्पाइकअप होतील, त्या जास्त प्रमाणात वाढतील. या संदर्भामध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची अमावस्या आहे ती 21 तारखेला कसा प्रभाव असणार आहे तुमच्या 10व्या सणावरती. म्हणजे मी आत्ताही मगाशी सांगितलं की तुमच्या इमेलला धक्का लागण्यासाठी प्रसंग निर्माण होतील किंवा ऑफिस पॉलिटिक्स किंवा त्या तुमच्या ऑफिसमध्ये जे माणसं त्यांच्या कार्य तुमच्या विरोधात वाढतील आणि प्रलोभनं मात्र येतील. त्यांना अजिबात बळी पडू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. तर या संपूर्ण महिन्यामध्ये गृहसौख्य आणि ते तुमचं करिअर आहे या संदर्भात जास्त फोकस राहा आणि त्या संदर्भातले त्रास डोक्यावर काढू शकतील. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं सप्टेंबर 2025 कळतं संपूर्ण राशीफळ. युवा